तुझ्या पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. टॉस साठी यायचे. देवट टीमचा कर्णधार इथे आलेला आहे. वाघिवली संघाचा कर्णधार या लवकर. टीम कॅप्टन वाघिवली टॉस साठी यायचंय. अठरा चेंडू 30 धाब्यांची गरज असणाऱ्या विजयासाठी करंजाडे संघाला. आने वाली 18 गेंदे और 30 रनों की जरूरत. अतुल इलेव्हन क्रिकेट संघ करंजाडे शतरक्षक करत असताना पाहतोय आपण. 18 चेंडूच्या खेळाच्या समाप्तीनंतर 29 धावा मात्र टार्गेट सेट केलंय. आता मात्र गरज असणारी करंजाडे संघाला 18 चेंडू 30 धाव्यांची. वाघिवली टीमचा कॅप्टन शिरडोन. वाघिवली टीमचा कॅप्टन यायचे टॉस साठी. चेंडूची पाहणीशा झाल्यानंतर पाहतोय आपण फलंदाज करंजाडे संघाची चांगली शरीरयष्टी असणारा अतुल इलेव्हन क्रिकेट संघ करंजाडे. स्ट्राईक एंडला असेल प्रतीक, नॉन स्ट्राईक एंडला असेल फलंदाज जय भोईर. वैयक्तिक पहिलं सांघिक कोटीतील पलेशात गुण आलेला गोलंदाज भालचंद्र. 18 चेंडू 30 धाव्यांची गरज. चांगला मनोजी क्षेत्र पाटील टॉस उडवण्यासाठी यायचे या लोक. चला सामन्याला सुरुवात करायची. 18 चेंडू 30 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्फत सज्ज भालचंद्र. यावेळेस मात्र पहिला चेंडू चांगल्या लाईनवर फेकला होता. थोडीशी मध्ये मात्र पाहतोय आपण गचाळ ठरते. ज्या ठिकाणी मात्र सन्मान दिला होता चेंडूवर त्या ठिकाणी पाहतोय फलंदाजीने पाहिलं कुठेतरी क्षेत्रक्षण मात्र कुठेतरी गचाळ ठरलं. त्याच वेळेस मात्र ठरवलं श्रीगणेशा करायचं धावेचं. आणि या एकेरी धावेच्या मदतीने करंजाडे संघाचा श्रीगणेशा होतोय एकेरी धावेच्या मदतीनं. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईक एंडला येतोय जय भोईर. चांगला चेंडू होता मात्र खराब शॉट सिलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेंडू आणि फळीयाचं कोणतंही कनेक्शन झालं नाही. निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज भालचंद्र. चांगली लाईन या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाजानं पकडली आहे. पहिला चेंडू देखील पाहिला चांगला फेकला होता. सन्मान दिला होता फलंदाजानं. यावेळेस पाहतोय निर्धाव फेकतोय. वेळेस मात्र उडवण्याचा प्रयत्न होता. चांगलं कनेक्शन झालं नाही. आउटफील्ड मात्र थोडीशी खराब. चेंडू उचलणार त्या दरम्यान मात्र चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेषे बाहेर. कार्पेट शॉटच्या पद्धतीने 4 धावेसाठी. चेंडू चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या झाली 5 रन. 3 बॉल फेकले गेलेत. संघाची धावसंख्या झाली 5. पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हने खेळवला. चौकार जाईल का? खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल 4 धावेसाठी. आणि 4 धावेने संघाचा टोटल जातोय
थर्ड अंपायर मार्फत लाईव्ह मार्फत चेक केलं जातं आणि या ठिकाणी फायनल निर्णय दिला जातोय. टप्पा आधी पडलाय, त्यानंतर बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय, सिरावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच पंचांचा निर्णय सिरावला जाईल या लाईव्ह ठिकाणी. मध्ये रिव्ह्यू विकेटचं- फक्त टप्प्याचा होता, कटचा नाहीये. कट ते अंपायर निर्णय घेईल. टप्पा पडला आहे आधीच, बॅट नंतर फिरली. अंपायरचा डिसिजन असेल, लास्ट डिसिजन असेल. टप्पा आधीच पडलाय. नक्कीच बॅट कट असेल तर नक्कीच आउट दिलं जाईल. दोन्ही पंचांमध्ये कॉलिंग होईल, त्यानंतर फायनल डिसिजन दिलं जाईल. नक्कीच पंचांचा इशारा अंतिम मानला जाईल, याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली फलंदाजी करत असताना कुठेतरी थोडस शॉट मध्ये सिलेक्शन मध्ये पाहायला गेलं तर कुठेतरी थोडस गचाल ठरलं आणि 5व्या चेंडूवर मात्र विकेटचं पहिलं पतन या ठिकाणी मिळवलं जात आहे. आऊट झालेला फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण, दुसऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज जय. वैयक्तिक 8 या धावसंख्येवर बाद होतोय. चांगले मात्र फटके या ठिकाणी लगावले होते. 2 चौकार वैयक्तिक स्वरूपाने खेळला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय बॅक साईडच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली विकेट किपिंग, चांगली कॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली आहे या मैदानाच्या आतमध्ये. गणेश पाटील, मान्यवर माननीय श्री गणेश पाटील वाघिवळी यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल यंगस्टर 11 चिखळे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत भालचंद्र, या वेळेस मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली मात्र शतरक्षक कुठेतरी क्षेत्ररक्षण मध्ये गचाळ ठरली जातीये. वारंवार पाहतोय आपण क्षेत्ररक्षक देखील तैनात असतात चेंडू खाली, पण आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आतापर्यंत 5 झेल ड्रॉप झालेत. ही झेल ड्रॉप क्रमांक असेल 5वी. कुठेतरी लोकेश भगत हा नाराज नक्कीच असेल आपल्या क्षेत्ररक्षकावर. चांगली गोलंदाजी केली होती. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू मात्र पाहतोय आपण, 1 धाव दिली होती. त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार लागवले होते. त्यानंतर कमबॅक केला. चांगल्या लेंथवर मात्र अचूक टप्पा फेकला भालचंद्र यानं आणि विकेटचं पतन केलं. त्यानंतर मात्र सिंगल धाव दिले. त्या ठिकाणी देखील आपण पाहायला गेलं तर एक झेल ड्रॉप झाली होती. ते देखील झेल झाली असती तर नक्कीच आपल्या फॉलो थ्रोच्या गोलंदाजीमध्ये पाहायला गेलं तर 2 खेळाडू बाद करण्यात मात्र यश आलं असतं, पण कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षण थोडं गचाल ठरलं आणि ज्या ठिकाणी 1 विकेटचं पत्र मिळवण्यामध्ये यश मिळालं जातं भालचंद्र याला. नौका आलेला फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय लोकेश भगत. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील द्वितीय शतक घेऊन आलेला गोलंदाज देवेंद्र. गोलंदाज पाहतोय चांगलं असं क्षेत्ररक्षण सजवलंय. पॉवर प्लेचं शतक मात्र समाप्त झालंय. त्या शतकामध्ये पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली भालचंद्र याच्या मार्फत. पहिला चेंडू स्लोवर चेंडू फेकला होता. तितक्या चांगल्या रीतीनं गुडगा टेक, तमाशा देख, आसमानी फटका, सीमा रेषे बाहेर 6 धावांसाठी.
चेंडू मात्र स्लोवर चेंडू होता, आसमानी फटका लगावला होता आणि त्यानंतर मात्र बाजी मारली गोलंदाजानं देवेंद्र यानं आणि विकेटचं पतन मिळवलं. नक्कीच सीमारेषे लगत मात्र झेल मिळवली आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने देखील कोणती चुकी केली नाहीये. नौका आलेला फलंदाज पाहतोय आपण, डावखुरी हाताचा फलंदाज सागर. समीकरण या ठिकाणी पाहायला गेलं तर 10 चेंडू 14 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत देवेंद्र. यावेळेस मात्र स्लोवर लाईनचा चेंडू होता, चेंडू फटकावलाय लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा पाहतोय क्षेत्ररक्षण, पाहतोय या ठिकाणी गचाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच गोलंदाज नाखुश असेल. आतापर्यंत 6वी झेल या ठिकाणी सोडतोय. या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण कुठेतरी क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी गचाल ठरतय. आता मात्र समीकरण बदलतंय. 9 चेंडू 13 धाव्यांची गरज असेल. चांगल्या लाईनवर चेंडू फेकला होता गोलंदाज देवेंद्र यानं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते, पण क्षेत्ररक्षक मात्र काय साथ देत नाही. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय लेग साईडच्या दिशेने, कार्पेट लाईनचा चेंडू फटकावलाय. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण होते. चांगली कॉलिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. एकेरी धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या मात्र थोडी पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 2 बाद 18. चांगली गोलंदाजी, पण क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर कुठेतरी थोडंसं गचाल ठरतंय. यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो सागर, डावखुऱ्या हाताचा फलंदाज. मोठ्या फटक्यांची मात्र गरज असेल, पण समीकरण पाहायला गेलं तर तितकं मोठं नाहीये. 8 चेंडू 12 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत देवेंद्र. यावेळेस मात्र चांगलं टायमिंग होतं, तितक्याच टायमिंगनं मात्र चेंडू फटकावून दिलाय लेग साईडच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण देखील पाहायला गेलं तर चांगलं या ठिकाणी पाहायला मिळते, उचलणार फेकणार. त्याच दरम्यान मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होते. या एकेरी धावेच्या मदतीने सांघिक धावसंख्या थोडी पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ती 19च्या घरामध्ये. 7 चेंडू 11 धाव्यांची गरज. चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला शिरडोन विरुद्ध करंजाडे. 7 चेंडू 11 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्फत बाउन्स करण्याचा प्रयत्न होता, पण स्लोवर लाईनचा चेंडू होता. सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस मात्र कोणती चुकी नाहीये. उंची जास्त होती चेंडूला, लांबी कमी, पण त्याचाच फायदा उचलले क्षेत्ररक्षकांना. आणि चांगली गोलंदाजी, तारीफी काबिल गोलंदाजी या ठिकाणी म्हणावी लागेल गोलंदाज देवेंद्र याची. होईल 6 चेंडू 11 धाव्यांची गरज असेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली देवेंद्र याच्या मार्फत. ज्या ठिकाणी समीकरण मात्र थोडस छोटं होतं. 8 चेंडू 12 धाव्यांची गरज होती. त्या देखील आपण पाहायला गेलं तर त्या द्वितीय शतकामध्ये पहिलाच मात्र फटका लगावला होता. षटकाराच्या दिशेनं मात्र चेंडू फटकावला होता. त्यानंतर जो कमबॅक केलाय देवेंद्र यानं, 2 विकेट मिळवलेत आणि 3 सिंगल धावा दिलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल देवेंद्र याची. 6 चेंडू आणि 6 चेंडू 11 धाव्यांची गरज विजयासाठी असेल. वैयक्तिक पहिलं सांघिक कोटीतील शेवटचा शतक घेऊन आलाय गोलंदाज अक्षय, ज्याने मागच्या पर्वामध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला होता. तोच फलंदाज यावेळेस मात्र गोलंदाजीच्या रूपाने आलाय. 6 चेंडू 11 धावा मात्र ज्याला रोखायचे, तोच गोलंदाज अक्षय. ऑन स्ट्राईक फलंदाज असेल सागर. 4थ्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज सागर. यावेळी स्ट्राईक एंडला. 6 चेंडू 11 धाव्यांची गरज. चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला शिरडोन विरुद्ध करंजाडे.
चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजवलंय, पण क्षेत्ररक्षण सजवून फायदा नाहीये, ते देखील तितक्याच चांगल्या रीतीनं क्षेत्ररक्षण करणं देखील गरजेचं असतं. या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर आपल्याला 4 झेल ड्रॉप झालेत. मागच्या शतकामध्ये मात्र देखील आपण पाहिलं 2 झेल ड्रॉप झाले, तरी देखील मात्र 2 विकेट ज्यानं मिळवलंय तो गोलंदाज देवेंद्र. यावेळेस मात्र कार्पेट लाईनला चेंडू खेळलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र चांगली कॉलिंग, चांगली रनिंग या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजामध्ये आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने समीकरण बदलतंय. 5 चेंडू 9 धावांची गरज विजयासाठी. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय लेग साईडच्या दिशेनं. पाहायचंय कितपत लेंथ मिळते आणि नक्कीच आसमानी फटका, पंचांचा इशारा येतोय. 6 धावांसाठी मात्र खेळून काढलाय चेंडू. सागर यानं चांगली फलंदाजी या ठिकाणी थोडीशी पुढे घ्यायची आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळू. चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सागर याच्या मार्फत. चेंडू मात्र तितक्या चांगल्या रीतीनं बॅटवर आला नव्हता, पण ताकदीचा शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला आणि चेंडू फटकावून लावला सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी समीकरण बदललंय. 4 चेंडू 3 धावांची गरज विजयासाठी. फुल टॉस लाईनचा चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला ऑफसाईडच्या दिशेनं. 1 बाउन्स मात्र कलेक्ट केलंय. एकरी धावने मात्र समाधान मांडलंय करंजाडे संघाचा सागर. आता मात्र समीकरण बदलतंय. 3 चेंडू 2 धावांची गरज. नौका आलेला फलंदाज प्रथमताच मात्र स्ट्राईक एंडला येतोय विशाल भोईर. रोहित पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही यंगस्टर टीम यांच्याकडून करीत आहोत. याचे नक्कीच त्यांचं पाहतोय सामन्यामध्ये 3 चेंडू 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षण पाहतोय पुन्हा एकदा फेरबदल करण्यात आलाय गोलंदाजाच्या मार्फत. थोडीशी जवळ फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न, धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. प्रथमतः स्ट्राईक एंडला आलेला एक, फलंदाज पाहायचं आपल्याला. दमदार व्यक्तिमत्व रोहितजी पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आम्ही करत आहोत. गुडघाट एकूण मारण्याचा प्रयत्न होता, पण या ठिकाणी मात्र बाजी मारले गोलंदाज अक्षय यानं. एका चुकीच्या लाईनवर गोलंदाजी करत असताना कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर पाहतोय आपण दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार लागवला होता. त्यानंतर कमबॅक जे केलंय अक्षय यानं गोलंदाजानं आणि चांगली फॉलो थ्रोच्या माध्यमातून पाहतोय आपण गोलंदाजी केली. त्यानंतर विकेटचं पतन मिळवलंय. वैयक्तिक 0 धावसंख्येवर बाद होतोय विशाल. धन्यवाद डीजे मास्टर. चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिरडोन विरुद्ध करंजाडे. 3 चेंडू 2 धावांची गरज होती. त्यानंतर विकेटचं पतन मिळवलं आणि या वेळेस मात्र स्वतः कर्णधार यांनी ही जोखीम मात्र आपल्या खांद्यावर घेण्याचा ठरवलंय आणि 2 चेंडू 2 धावांची गरज असताना मैदानामध्ये पाहायला गेलं तर कर्णधार करंजाडे संघाचा सनी गायकर. नक्कीच 12वा खेळाडू याचा निर्णय मात्र यांनी सांगितलं होतं की बॅक साईडच्या दिशेने खेळून काढेल हा कर्णधार आणि चांगलं कनेक्शन झालं नव्हतं, पण नशिबाची साथ या ठिकाणी पाहायला मिळते आणि चेंडू जातोय बॅक साईडच्या दिशेनं. 4 धावांसाठी सामना मात्र झुकवलाय. करंजाडे संघाने आपल्या खिशामध्ये घेऊन चाललाय शिरडोन संघाच्या हातामधून. नक्कीच दोन्ही संघाला पुढच्या वाटचालीसाठी खूप